हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता झालेली आहे दुपार आणि मला लागलेली आहे भूक. पण जेवायला असं काहीच नाही आहे. फक्त ना सकाळी डब्यासाठी बनवलेली ना चवळीची भाजी तीच आहे. त्याच्यासोबत चपाती किंवा भाकरी वगैरे काहीच नाही आहे. तर आता बोलली थोडासा भात उरला आहे तर त्याचा फ्राय राईसच करूया. चला तुम्हाला दाखवते मी कसा फ्राय राईस बनवते. काय त्याच्यामध्ये काय म्हणजे बोलतात ना अशी हे नाही आहे, डिग्री नाही आहे, तरी पण मी तुम्हाला एक दाखवते कशी बनवतात ती. हे बघा, फक्त चवळीची भाजी आहे. नाश्त्यासाठी बनवलेली ना डब्याला तीच, ती पण केवढीशी आहे बघा. आणि इकडे आहे हा भात पण थोडासाच आहे. आणि माझ्याकडे हा फ्राय राईस मसाला पण आहे. तर बोलली चला मग काय फ्राय राईसच बनवूया. तर चला माझ्यासोबत तुम्ही पण फ्राय राईस बनवूया. हे काय इकडे मी सगळ्या भाज्या कापून ठेवल्या आहेत. कोबी, कांदा, मिरची, गाजर आणि सिमला मिरची, आणि हा आहे राईस. तर चला आता आपण ह्याची रेसिपी बनवूया, म्हणजेच कृती बघूया. इकडे आपण गॅसवर टोप ठेवला तापायला. तर त्याच्यामध्ये आपण तेल टाकायचं. थोडासा तेल संपल्या वाटतं, 1 मिनटं दुसरा टाकते मी. पाणीच वाढला जरासा. तेल टाकते. तर तुम्ही बोलाल हा एवढं कसं काय येल्लो तेल आहे. तर त्या दिवशी आम्ही ना वडे केलेले ना त्याचाच हा तेल आहे, तो टाकला आहे मी. आता तेल गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये लसूण, नंतर कांदा, आणि नंतर कोबी, सगळ्याच भाज्या टाकायच्या. म्हणजे आता एकसाथच, म्हणजे मी तर एकसाथ टाकते. तर तुम्ही कशा टाकता ते मला माहिती नाही. आता मी सिमला आणि गाजर टाकलेलं आहे. आता हे पण चांगलं फ्राय करून घ्यायचे. बघा, व्यवस्थित फ्राय करायचे. भाज्या ना जरा फ्राय झाल्याच्या नंतर आपण झाकण ठेवायचं जरा 1-2 मिनटासाठी, कारण भाज्या जरा नरम पडण्यासाठी. आता आपण झाकण ठेवूया त्याच्यावर. झाकण ठेवलं ना की भाज्या पण नरम पडतात. त्यासाठी आपण 1-2 मिनटासाठीच ठेवणार आहोत. आणि गॅस जरा मी कमी करते. आता मी झाकण काढते. झाकण काढल्याच्या नंतर परत एकदा व्यवस्थित भाज्या मिक्स करायच्या. आता आपण त्याच्यामध्ये शेजवान मसाला टाकणार आहोत, फ्राय राईस मसाला. तो पण चांगला मिक्स करून घ्यायचा. तेलावरच 1 मिनटं पक्कड घेते मी. मसाला पण तेलावर फ्राय केल्याच्या नंतर मग आपण आपला भात टाकायचा, राईस. आता राईस टाकायचा, तो पण चांगला फ्राय करायचा. राईस पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. राईस आता व्यवस्थित आपला मिक्स करून झालेला आहे. तुम्ही बघू शकता आपला मोकळा असा भात झालेला आहे. जर असं आपण आता 1 मिनटासाठी परत झाकण ठेवूया. आता झाकण काढूया. झाकण काढून झाल्याच्या नंतर परत म्हणजे थोडीशी कोथिंबीर, थोडीशी कोथिंबीर
आणि आता एकदा परत मिक्स करूया. व्यवस्थित मीठ झाल्याच्या नंतर आपल्याला का इथे फ्राय राईस मस्तपैकी गरमागरम फ्राय राईस तयार आहे. आता गॅस बंद करते मी आणि आता जेवायला घेते. तर हे बघा मस्त असा इकडे गरमागरम माझा फ्राय राईस तयार आहे. आणि तुम्हाला दाखवलेलं ना मगाशी पण व्हिडिओमध्ये ती चवळीची भाजी आणि लोणचं आहे. तर या तुम्ही पण जेवायला. जरा टेस्ट करून बघते. मस्त आहे. सिरियसली छान झाले. बाहेर मस्त असा पाऊस पडतोय आणि सोबत गरमागरम फ्राय राईस, एकच नंबर. व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय. परत अशाच एक वेगळ्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत बाय. आणि आता मी जेवते तोपर्यंत मस्तपैकी. आणि तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये तुमच्या दुपारच्या जेवणामध्ये काय काय होतं ते मला कमेंट करून नक्की सांगा.